तुम्ही नेमकंच जर सोयाबीन आलं की लगे विदेशातून आयात करता, पाम तेल आयात करता, कपासीच्या गाठी आयात करता, काय करता आयात करून? सध्या भारताचे महाराष्ट्रात आहे ना, भारतात आहे ना, नसल्यावर तुम्ही आयात करा ना. यामुळे शेतकरी हे धुवाधुडीला लागलेला शेतकरी भिकारी व्हायच्या मागे लागलेला अशी परिस्थिती. प्रत्येक शेतकरी वर्षे गेलं कर्ज पाहिली 2 एकर का 3 एकर का अशी शेतकरी परिस्थिती. जर GST लागत, शेतकऱ्यात कृषी केंद्र घ्यायला लागल तर ते शेतकऱ्याला GST भरावा. अभिमान नाही राहिला उद्धव साहेबाला सामान्य जनतेसारखा. आता इथे बी समजा यवतमाळ मतदारसंघात ते सामान्य कार्यकर्त्याला भेटणं म्हणजे त्यांना स्वतःचा असं काही मुख्यमंत्री आहे असा काही अभिमान. मराठा आरक्षण जरांगे साहेब की त्यांनी जरी मोदी साहेबांनी जरासं मन घातलं असतं की आरक्षणाची थोडीशी प्रक्रिया सुरुवात झाली असती ना. काय बोलू इच्छिता? यंदा काय कौल जनतेचं? कौल यंदाची परिस्थिती कशी आहे? मोदी जे पंतप्रधान आहे मोदी साहेब यांच्या विरोध शेतकरी वर्ग शेतमजूर यांचा कसं विरोधात कल आहे. परिस्थिती अशी आहे, शेतकरी आतुनात मेहनत करते, त्या तुमच्या मालाला भाव नाही. जे उद्धव ठाकरे साहेबच्या काळात शेतकऱ्याला भाव होते, मिनिमम सोयाबीन 8,000 7,000, कापूस त्यावेळेस 10 ते 11 12,000 रुपये भेटला होता. आजची परिस्थिती पाहिलं तर 3500 ते 4,000 रुपये सोयाबीन आहे. कापूस तुमचा 6600 ते 7,000 रुपयाच्या आतमध्ये. मी एक शेतकरीच आहे. कास्तकाराची परिस्थिती इतकी बिकट होऊ लागली की शेवटी द्यायला शेती विकायचा टाईम येऊ लागला. जे उद्धवजी साहेबाच्या काळात जे कर्जमाफी झाली, कुठं आता मोदी साहेबाच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेब कोणती माफी झाली? प्रत्यक्ष मला 2 लाख माफी नाही झाली. आणखीन मी एकाही बँकेचं मला कर्ज माफ नाही झालेलं आहे. कोण्या परिस्थितीत म्हणता? मोदीजी म्हणत होते कि हम किसाना का भाई दाम दुप्पट उत्पन्न बढ़ा देंगे. कौन सा बढ़ा दिया? क्या आहे परिस्थिती? उलटे शेतकरी तर आतमध्ये आले, घाट्यात आले. उद्धव साहेबाच्या काळात तरी समजा निसर्ग सर्व चांगला आहे, उत्पन्न चांगलं आहे, भाव. आजची परिस्थिती इतकी बिकट आहे की भाव. आणि हे तुम्ही जे वार्षिक 6,000 रुपये देता, काय या 6,000 रुपये शेतकऱ्याचं? आम्हाला नुकसान भरपाई नका देऊ, फक्त शेतकऱ्याचे जे माल भाव आहे हमी भाव, जसे आजची तूर 10,000, कापूस 10,000, सोयाबीन 8,000 रुपये असे मालाला भाव द्या ना तुम्ही. आणि ऐन इलेक्शनचा पिरियड आले की तुम्ही काही बी समजा तुमच्या दृष्टीच्या कोणत्या रोड आहे तर कसं आहे, शेतकरी वर्ग सर्व वर्ग आजच्या परिस्थितीला भरपूर नाराजात आहे. म्हणजे बेकार परिस्थिती पाहिली तर. आता मोदी साहेबाचं काय कोणतंच काही नाही आहे. हो करू दिलायंगे करायंगे. मला तर आता मी 50 वर्ष लागलं बा जसं यायचं अस्तित्वाला शेतकऱ्याच्या. आणि जे 2,000 जे आलेले 6,000 PM पैसे ते बँक कर्ज काटून घेते, मग याचा उपयोग काय होईल? तर आजच्या रोजूने कसं आहे, जे उद्धवजी साहेबाचं सरकार आहे थोडंसं शेतकऱ्याला आहे सर्व लोकांना थोडं व्यवस्थित वाटू लागले. कोणतं बी जर GST लागत, शेतकऱ्यात कृषी केंद्र घ्यायला लागल तर ते शेतकऱ्याला GST भरावं लागते. कोणतं बी जर GST लागत, शेतकऱ्यात कृषी केंद्र घ्यायला लागल तर ते शेतकऱ्याला GST भरावं लागते. महंगाईबद्दल काय सांगतात? महंगाई वाढली की कमी झाली? महंगाई म्हणजे महंगाई वाढली, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही भाऊ. अजूनही शेतकऱ्याच्या मालाला अजून बी. आज मी एक शेतकरी आहे. जर माझं सोयाबीन 7,000 8,000 असतात मी समाधानी असतो. माझा कापूस 10,000 असतात. आज जसे तुरीचे दर आहे 10,000 रुपये ते तुम्ही नेमकंच जर सोयाबीन आलं की लगे विदेशातून आयात करता, पाम तेल आयात करता, कपासीच्या गाठी आयात करता, काय करता आयात करून? सध्या भारताचे महाराष्ट्रात आहे ना, भारतात आहे ना, नसल्यावर तुम्ही आयात करा ना. यामुळे शेतकरी हे धुवाधुडीला लागलेला शेतकरी भिकारी व्हायच्या मागे लागलेला अशी परिस्थिती. प्रत्येक शेतकरी वर्षे गेलं कर्ज पाहिली 2 एकर का 3 एकर का अशी शेतकऱ्याची परिस्थिती होऊ लागली. मला तरी आठवत नाही आहे बा की अशा काही गोष्टी. तर त्या संदर्भात सर्व कल असं सध्याच्या परिस्थितीला आमचा शेतकरी वर्ग मजूर वर्ग हे सध्याच्या परिस्थितीत तरी विरोधात गेलेला आहे. तर सर्व म्हणजे कसं एकदम असं विरोध असल्यासारखा शेतकऱ्या वर्गाचा. म्हणजे असा नैतिक वैयक्तिक नाही, पण माल झाला भाव नाही काही योजना. आणि मोदी सरकारने जर शेतकऱ्या आणि मोदी साहेबांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय नाही मांडला, मराठा आरक्षणाविषयी नाही, पुन्हा अल्पसंख्याक मुस्लिम बांधव यांच्या विषयात नाही, असे बरेच. आता मराठा आरक्षण जरांगे साहेब की त्यांनी जरी मोदी साहेबांनी जरासं मन घातलं असतं की आरक्षणाची थोडीशी प्रक्रिया सुरुवात झाली असती ना. या प्रत्येक आरक्षणामुळे ज्याचे आरक्षण आहेत प्रत्येक आरक्षणामुळे लोक थोडेसे दुरावल्या गेलेले आहे. तर त्यांनी जर हे गोष्टी जर त्यांनी अगोदर हे केले तर लोक जरा जवळची बाजू. पण आजची परिस्थिती आहे मला तरी वाटते, इतर राज्याचं सांगू शकत नाही मी, पण महाराष्ट्राबद्दल सर्वेची सहानुभूती आहे. प्रत्येक मी म्हणजे आता तुळजापूरला गेलो,
सोलापूरमध्ये, पुन्हा या हिंगोली मतदारसंघ आहे तिथे बी उद्धव साहेबाचे आष्टीकर, इथला मतदारसंघ आहे संजय भाऊ देशमुख, आणि बुलढाण्यामधला मतदारसंघ आहे तिथे बी शिंदे साहेबाबद्दल, प्रतापराव जाधव साहेबाबद्दल रोष आहे विरोधात. हो, उद्धव ठाकरेबद्दल का सहानुभूती वाटते? अनुभूती आहे. कसं आहे, ते एक जरी इतके मोठे पदावर होते पण सामान्य व्यक्ती होते. कोरोना काळात त्यांनी स्वतः लावून स्वतः प्रत्यक्ष कोरोना काळात मिटिंगा घेऊन हे सर्व केलं. मला तरी वाटते आज जरी मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्रीचा त्यांना कधी अभिमान नाही राहिला उद्धव साहेबाला, सामान्य जनतेसारखा. आता इथे बी समजा यवतमाळ मतदारसंघात ते सामान्य कार्यकर्त्याला भेटणं म्हणजे त्यांना स्वतःचा असं काही मुख्यमंत्री आहे असा काही अभिमान नाही. म्हणून आम्हाला उद्धव साहेबाबद्दल बरंच सहानुभूती आहे आणि शेतकऱ्याचं बी त्यांना जाण आहे की शेतकऱ्याची त्यांना काहीतरी जाण आहे की प्रत्यक्ष फिरलेले आहे, बांधावर आलेले आहे, विदर्भात त्यानं दौरे केलेले आहे. आणि आमचे जे पंतप्रधान जे आहे मोदी सरजी काय येतात, तुम्ही शेतकऱ्याला असं करू, शेतकऱ्या को ऐसे कराएंगे दिलाएंगे. हो ठीक आहे दिलाएंगे, पण कधी देसाल तुम्ही? पहा आता तुम्ही म्हणे आमचे माल 2021मध्ये दाम दुप्पट उत्पन्न करू. मला तरी वाटत नाही दाम दुप्पट उत्पन्न झालं की वेळेस शेतकऱ्याच्या भाववाढीत फरक पडला. हमी भाव तुम्ही असं हे करून घ्या ना. विदेशातली तुम्ही जे निर्यात आहे सोयाबीन हे बंद करा, कपसाची निर्यात बंद करा. ह्या गोष्टी जर केल्या तर शेतकऱ्याला आपोआप भाव, आणि शेतकरी वर्ग आज त्यांच्या पाठीशी राहिला तर शेतकरी वर्ग, मजूर वर्ग, व्यापारी वर्ग माझ्या दृष्टीनं तरी त्यांच्यापासून दुरावलेला आहे असं माझं मत आहे. पण मी कसं एक शेतकरी आहे, प्रत्येक जणात बसतो, सर्वांच्या सहवासात येतो, तर सर्व चर्चा करून असं मी काही टीका करत नाही. आणि टीका करण्याजोगता मी काही अशी वाईट कृतीचा मी आता नवीन आणि ज्या आमच्या माजी खासदार राहिलेल्या ताई, आता त्यांनी 5 वर्ष टर्न केलेला आहे, 5 वर्ष लोकसभेत निवडून आला आणि ऐन वेळेस त्यांचं तुम्ही तिकीट कापता. आता त्यांचं मनापासून मन काहीतरी दुखेलच असेल ना. जे व्यक्ती 5 वर्ष निवडून येते, 5-5 वर्षी आमच्या भावनाताई गवळी, आणि वेळेवर म्हणता त्यांना तुमची तिकीट नाकारते, मनापासून नसेल त्याचं, पण त्यांचं अंतःकरण किती दुखलं असेल. भला आमच्या इकडं त्यांनी विकास नाही केला, पण संदर्भात आमच्या भावनाताई आहे. कारण आमचे त्यांचे म्हणजे कसं आता मालेगाव संदर्भात बरीच काही आहे, पण आज त्यांचं मन दुखलं नसेल गेलं. आणि मोदी साहेब, शिंदे साहेब म्हणतात की नाही आम्ही महिलाचं सक्षमीकरण करू, महिलाबद्दल आदर हे करू. मग ऐन वेळेनुसार बुवा ताईचं तिकीट तुम्ही का काटलं? भावनाताईचं महिलाचं तुम्ही आदर सत्कार करता, सर्व गोष्टी करता, आणि ऐन वेळेचं त्यांचं तिकीट तुम्ही महिलाचं हे करता, काही हरकत नाही. आणि वेळेनुसार आमच्या ताईची तिकीट कापली, भावनाताईची, तर सर्वातच त्यांचं तर रोष इतका आहे. कसं आहे बुवा, स्त्रीबद्दल तुम्हाला आदर आहे आणि वेळेनुसार तुम्ही असं करता म्हणून आता